गाथा पारायण झालं, सकाळी कार्यक्रमाची सुरुवात झाली, कळसाची पूजा झाली आणि या ठिकाणी जे कोणी आलेले आपले सगळे जे वारकरी आहेत त्यांना पंढरीनाथाचं दर्शन झालं आणि आता आपल्या कार्यक्रमातील 1 तास तो म्हणजे प्रवचनाचं जगद्गुरु तुकोबाराय महाराज जीवन चरित्र प्रवचनासाठी आपण धन्य देवगाव पुण्यभूमिका तेथे नामदेव पांडुरंग महाराज जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा जन्म झाला तरी कुठे? त्या पावन पुणे कशी नगरी देहू गावामध्ये महाराजांचा जन्म झाला. महाराजांच्या जीवनातले प्रसंग आहेत. महाराजांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांचे आजोबा विश्वंभर बाबा आणि रमाई, आजोबा विश्वंभर बाबांपासून महान भक्त असणारे विश्वंभर बाबा त्यांची ही पंढरीची वारी आणि त्या पंढरीच्या वारीत भगवंत प्रसन्न झाले. भगवंत प्रसन्न झाल्यानंतर भगवंतांना वाटलं की यांना आपण काहीतरी द्यावं. परंतु विश्वंभर बाबाच्या स्वप्नात भगवंताने भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी स्वप्नात सांगितलं की मी पंढरपूर सोडून देहू या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि या आंब्याच्या वनामध्ये मी निर्दिष्ट आहे. महाराज विश्वंभर बाबा त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर गावच्या लोकांना दृष्टांत सांगितला. मला स्वप्नामध्ये पांडुरंगाने दृष्टांत दिला की मी आपल्या गावच्या आंबियाच्या वनामध्ये येऊन विसावलोय, तरी तुम्ही या. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र आले, करत करत त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यावर जी स्वप्नात निशाणी सांगितली त्या निशाणीच्या जवळ गेले आणि उकरलं तर आज त्या ठिकाणी पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती त्यांना सापडली. पंढरी सांडून देवाला हरी, पंढरी सांडून पांडुरंग परमात्मा देऊला गेले आणि देऊला गेल्यानंतर त्यांच्या भक्तीला महाराजांनी पूर्णता दिली. परिसरातील त्या भागातील लोकांनी त्या ठिकाणी मूर्ती स्थापना केली. आजही जगद्गुरु तुकोबारायांच्या मंदिराच्या डाव्या साईडला जे जुनं मंदिर आहे त्या जुन्या मंदिरामध्ये त्या पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती मूर्ती आजही तिथं स्वयंभू प्रकारे आहे. आणि विश्वंभर बाबांची सेवा चालू झाली आणि विश्वंभर बाबांची सेवा चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज
कालांतराने त्यांना 2 पुत्ररत्न प्राप्त झाले, एक हरी आणि एक शंकर. हरी आणि शंकर हे 2 पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर विश्वंभर बाबांनी काही दिवसानंतर देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर त्या ठिकाणी क्षत्रिय वृत्ती असल्या कारणाने हरी आणि शंकर दोघेही पुत्र सैन्य दलामध्ये भरती झाले. त्या काळामध्ये सैन्य दलामध्ये भरती झाल्यानंतर त्यांनी देऊ सोडलं. ज्या ठिकाणी नोकरी मिळाली त्या ठिकाणी जाऊन विसावले आणि आराईच्या स्वप्नामध्ये भगवंताने एकदा दृष्टांत दिला आणि भगवंताने सांगितलं, मी तुमच्यासाठी पंढरपूर सोडून देवनगरीमध्ये आलो. मी तुमच्या भक्तीला बघून देवनगरीमध्ये आलो आणि तुम्ही आज मला सोडून गेले. विश्वंभर बाबांच्या पत्नीने पोरांना समजावलं, सांगितलं हरी आणि शंकर, परंतु पोरांनी त्या ठिकाणी ऐकलं नाही, दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यानंतर कालांतराने त्या ठिकाणी युद्ध आलं आणि युद्ध आल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही मुलं मृत्यू पावले. कोणाचे? विश्वंभर बाबांचे, जगद्गुरु तुकोबारायांचे पंजोबा आणि महाराज हरी आणि शंकर दोन्ही मरण पावल्यानंतर हरीची पत्नी सती गेली. त्यावेळेची परंपरा होती, नवला वारला, नवला मेला की काय करायचं? सती जायचं. महाराज सती गेल्यानंतर गर्भवती होती, त्याच्यामुळे तिला सती जाता आलं नाही. 2 जीवाशी असल्या कारणाने तिला सती जाता आलं नाही. महाराज अधिकारी नाही, पंथी धनी पती पंथाजींनी शिक्षणाचा अभ्यास सुरू केला. पंथाजींनी शिक्षणाचा अभ्यास सुरू केल्यानंतर पंतजींनी त्यांना शिकवावं, हातात काठी घ्यावी आणि गोल 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 अक्षर काढायला शिकवावे. साहजिक महाराज जन्मल्यापासून तुकोबारायांचे जे मोठे बंधू होते, जन्मल्यापासून